स्वच्छता कर्मचारी किती आहेत? किती होते? 17 होते. 17, 28, 13 किती? 17 होते. निलंबित किती केलो? 3 केलो. किती राहिले? 14 राहिले. बरोबर आहे का? 14 कर्मचारी जे आहेत तुम्ही नीट रजिस्टर काढा. एकाही दिवशी 14च्या 14 हजर नाहीत. रोज फोन केला 5 आहेत, 6 आहेत, 7 हे राहणारे कोण आहेत? म्हणजे आता आम्ही 5-6 जण आहात. म्हणजे ठरवून आम्ही घराचा बोलावलो का आज तुम्ही येऊ नका, मी उद्या येते, परवाशी तुम्ही येऊ नका, असं ठरवून जर जर होत असतील तर त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक सर्वांनीच म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या कर्मचारी असो किंवा अधिकारी असो सर्वांना आक्रोश व्यक्त करताना दिसून आलं. म्हणजे इथं असं दिसतं की नगरसेवक ऍक्टिव्ह आहेत, कामामध्ये तत्पर आहेत, पण कुठेतरी कर्मचारी अधिकारी हे कुठेतरी कमी पडत आहेत असं दिसून आलं. यावर काय तोडगा, काय उपाय करणार सर झाला? आज सर्वसाधारण सभेमध्ये सर्वांना नोटीस देऊन जसं ते 3 निलंबित केल्यात हे बाकीचे सर्व निलंबित 14 आम्ही काढू. तुम्ही बाकीचे आणि 15-20 नवीन भरती करा, पण उगा आहेत नगरपालिकेला कर्मचारी म्हणून ठेवू नका. आणि ठरवून चालू सर्व काय ठरवून चालू आहे गटारीच आम्ही काढू. 14 निलंबित करा. आदेश काढा सर. कधी बघा आतापर्यंत आम्ही आल्यापासूनचा रेकॉर्ड काढा सर. एकाही दिवशी 14च्या 14 कर्मचारी हजर नाहीत. बरं ठीक आहे, 14 प्रत्येकाला 4-4 देऊन टाकलं की ते किती बघून घेतात. काय झालं? 30 कर्मचारी जे वाढणार होते त्याचं काय झालं? कुठलाही अधिकारी प्रत्येक नगरसेवकाला हो साहेब म्हणतो, काहीही होत नाही. मान्य करा तुम्ही नगरसेवकांनी, मान्य आहे का नाही? मान्य करा सगळे. रेस्पेक्ट शिकवा पाहिजे. रेस्पेक्ट शिकवायचं कामाची माहिती दाखवा. म्हणजे काय? त्याला रेस्पेक्टच नाही. सगळ्या नगरसेवकांची जी तक्रार होती की कर्मचारी पूर्ण कामावरती येत नाहीत. प्रत्येकजण आपापलं वेगवेगळं कारण देतात. कोण मेडिकलचं. आमचा नगरपालिकेचा एक अधिकारी व्यवस्थितपणे बायोमेट्रिकची हजेरी घेणार आहे आणि सोबत नक्कीच निर्णय झालेला आहे की अनुभवी म्हणून अध्यक्ष केलंय ते रजिस्टर घेऊन माझ्याकडे आलं. माझी सही व्हायच्या पहिलंच आपल्या स्वच्छता आरोग्य खात्याचे अधिकारी त्याच्यावर सही करून मोकळे झाले. हे कसं काय साहेब? प्रत्येक प्रभागात आहे. आणि त्याचा अध्यक्ष सही करायच्या पहिलं जर आपला अधिकारी सही करत असेल तर काय कसं कामकाज चालवायचं? मला काय म्हणायचं, आपल्या अधिकाऱ्यांनी जाऊन पहिलं माहिती घ्यावी. कुठं केलंय, काय केलंय, तिथं डॉक्टर अवेलेबल आहे का नाही, कोण कंपाऊंडर अवेलेबल आहे का नाही. नफत फंड हा आपत्कालीन कामासाठी ठेवलेला असतो आणि आपत्कालीन वेळ कधी क्षणावर येऊ शकते त्याचं भान आपण ठेवावं. उमरगा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला आज थेट इशारा देण्यात आला आहे. चुकीला माफी नाही, या स्पष्ट शब्दात नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ॲक्शनचा इशारा दिला. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांनी स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर तातडीनं काम सुरू करण्याचा निर्धार करत विकास कामांना गती देण्याची भूमिका नगराध्यक्षांनी घेतली आहे. पहिल्याच बैठकीत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न आणि उमरगाच्या विकासासाठी ठोस पावलं. काय घडलं या बैठकीत? पाहूया हा विशेष रिपोर्ट. उमरगा नगरपालिकेच्या आजच्या जीबी बैठकीत वातावरण चांगलाच तापलं. बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवक आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी एकत्र येत प्रशासनाला धारेवर धरलं. नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य न देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत वेळप्रसंगी निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमण हटवणे, प्लास्टिकमुक्त अभियान राबवणे आणि भाजी मंडईसाठी स्वच्छ व स्वतंत्र जागेचे नियोजन अशा महत्त्वाच्या विषयांवर एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करत कामात कसूर चालणार नाही असा स्पष्ट संदेश दिला. दरम्यान काही नगरसेवकांनीही प्रशासनावर टीका करत कामात गती आणण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष धनु मुसांडे, विशू साळुंके, विशाल काणेकर आणि सचिन जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच नगरसेविका आरती शिंदे आणि दुर्गाताई धोत्रे आणि प्रिया पवार यांनीही कर्मचारी यांच्यावर नाराजी व्यक्त केल्या. सर, एकूण आजच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक सर्वांनीच म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या कर्मचारी असो किंवा अधिकारी असो सर्वांना आक्रोश व्यक्त करताना दिसून आलं. म्हणजे इथं असं दिसतं की नगरसेवक ऍक्टिव्ह आहेत, कामामध्ये तत्पर आहेत, पण कुठेतरी कर्मचारी अधिकारी हे कुठेतरी कमी पडतात असं दिसून आलं. यावर काय तोडगा, काय उपाय करणार असेल तुम्ही? आज सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सर्व पक्षीय नगरसेवकांनी, सर्व महोदयांनी मागणी केली की काही अधिकारी कर्मचारी त्याच्याबाबत काही त्यांनी शंका केला किंवा चांगली वागणूक मिळणे किंवा कामं नाही. तर त्या संदर्भात सगळ्यांना निर्देश दिले आहेत. बऱ्याच वेळा काही स्टाफचा प्रॉब्लेम आहे किंवा बाकी आहे ते आम्ही नक्कीच त्याच्यात सुधारणा करू. आणि जे इम्प्लिमेंट होण्यासारखं आहे तत्काळ की काही त्यांनी हे केलं किंवा आय कार्डचा विषय आहे सगळ्यांनी जाणणं वगैरे ते माझ्यासहित सगळ्यासहित जे आहे आम्ही सगळे उद्यापासून हे करू. वेळेचा विषय आहे, हजेरीचा विषय आहे सगळ्यांचा, त्याला लवकरात लवकर हे करून कुणालाही कुठली अडचण होणार नाही त्याचं मी वैयक्तिकही निर्देश दिलेत आणि सभागृहाबद्दल मी सांगितलं. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा मला कमतरता म्हणजे सर काही जण मला ID चा विषय काढला या ठिकाणी. एकही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये ID नाही. कोण कर्मचारी शिपाई आहे आणि कोण अभियंता आहे हे ओळखायचं कसं स्वतः नगरसेवक प्रश्न विचारतो. हो, तो झाला विषय आता. हे आम्ही 2 दिवसात हे करून येत्या सोमवारपासून म्हणजे मुख्याधिकाऱ्यापासून क्लास 4 पर्यंत किंवा जेवढे आहेत असं प्रत्येक जण ID मध्ये असेल याची आम्ही ग्वाही देतो. आणि सर कामाच्या बाबतीत नाही, कामाच्या बाबतीतही आता कसं आहे, बराच हा विषय की बऱ्याच ठिकाणी फंडचा विषय आहे, स्टाफचा विषय आहे. उपलब्ध परिस्थितीमध्ये जितकं शक्य आहे ते परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो. आणि काही जर एखादं कोणी चुकार केला वेळेवर सांगू नये तर त्याला 100% त्याच्यावर निलंबनासारखी किंवा त्याच्या पुढची कारवाई करण्याचं खात्री केली. यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी NTVच्या प्रश्नावर काय म्हणाले पाहूया. आजच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक एकत्रित म्हणजे वारंवार एका विषयावरच आरोप करतात. नगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दिसून आलं ते म्हणजे कामाच्या बाबतीत. एकतर मला वाटतं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्याबळ कमी असल्याचं नक्कीच निदर्शनास आलं. यावर तोडगा काय करणार आपण, म्हणजे काय ठरलं काय बैठकीत? सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्या नगरसेवकांची जी तक्रार होती की कर्मचारी पूर्ण कामावरती येत नाहीत. प्रत्येकजण आपापलं वेगवेगळं कारण देत आहे. कोण मेडिकलचं कारण देत आहे, कोण वेगळं कारण देत आहे. पण आजपासून असं ठरलेलं आहे की आमचा नगरपालिकेचा एक अधिकारी व्यवस्थितपणे बायोमेट्रिकची हजेरी घेणार आहे आणि सोबत नगरसेवक देखील जसं वेळ असेल प्रत्येक नगरसेवक प्रत्येक दिवशी वेगवेगळे नगरसेवक तिथं हजर राहतील आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची हजेरी घेतील आणि त्यांच्याकडून साफसफाईचं वगैरे काम करून घेतील. जेणेकरून पूर्ण कर्मचारी जर का शहरासाठी अवेलेबल असतील तर साफसफाईच्या विषयावरती आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना रिझल्ट देऊ शकतो. आपण कर्मचारी वाढवण्याबाबत काय निर्णय झाला त्यावर? कर्मचारी वाढवण्याबाबतीत विशेष करून स्वच्छता कर्मचारी नक्कीच निर्णय झालेला आहे की जे आपल्या गटार काढण्याचं जी अडचण येत आहे तिथं कर्मचारी अपुरे पडत असल्यामुळं आपण अजून एक 30 कर्मचारी वाढवण्यासाठी आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती टेंडर देखील झालेलं आहे. आज उद्यामध्ये त्याच्यावरती निर्णय होणार आहे. भया आपल्या जे नगरपालिकेची जी इमारत आहे खूप माझ्या मते खूप वर्षापासून प्रलंबित आहे, ती पूर्णच होत नाही. अखेर ती नवीन इमारत आपल्याला कधी भेटणार आहे? मागच्या कालखंडामध्ये ही नवीन इमारत मंजूर झालेली होती पण वेगवेगळ्या कारणांमुळं तो कंत्राटदार हे काम पूर्ण करण्यासाठी तयार नाही. आता जी त्यांची डेपॉझिटची जी रक्कम आहे त्याच्यावरती आम्ही होल्डवरती ठेवलेलं आहे. पण नक्कीच नवीन प्रस्ताव तयार करून आम्ही ही इमारत लवकरात लवकर पूर्ण कशी होईल आणि परत याच्यामध्ये कारभार कसा चालू करता येईल याच्यावरती आमचा भर असणार. शेवटचा प्रश्न, पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. मान्सून पूर्व आपल्या नगरपालिकेची काय तयारी आहे? मान्सून पूर्वसाठी आपण जे आपल्या शहरामधले मोठे जे नाले आहेत, म्हात्रे नाला असेल, एक शिवाजी कॉलेजच्या साईडचा एक मोठा नाला आहे आणि त्यानंतर जुन्या गावामध्ये मलन शाळेच्या मागचा पूर्ण एक मोठा नाला आहे. हे तिन्ही नाले साफसफाई करून खोलीकरण करून याच्यावरती काम करणार आहोत आपण. सोबतच जे आपले MSCBचे पोल असतील ज्या ठिकाणी साफसफाई करणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी आजूबाजूला झाडे वाढले असतील, फांदे वाढले असतील ते कट करून त्याला सुस्थितीत आणायचं आपलं काम हाती घेतलेलं आहे. त्यानंतर
ज्या ठिकाणी जे वाढीव वस्तीमध्ये पाऊस झाल्यानंतर जिथं लोकांना सहजरित्या जाता येत नाही त्या ठिकाणी देखील आपण मुरुम घालून त्यांना ये जाण्याची सोय आपण मान्सून पूर्वतयारीसाठी पण करणार आहोत. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होणार आणि याची डेडलाईन काय असणार आहे, वेळबद्दल? या मान्सून पूर्वतयारीच्या कामासाठी आपण आठवड्याभरात आपण काम सुरुवात करणार आहोत आणि याची डेडलाईन म्हणजे मार्चच्या मिड मेपर्यंत आपण हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण खूप झालेलं आहे, हातगाडी वगैरे खूप आहेत, त्यासाठी ट्रॅफिकची समस्या वाढलेलीच आहे नक्कीच. त्यासाठी उपाययोजना म्हणून आपण जी आपल्या उमरगा शहरामध्ये सेंट्रलमध्ये जागा होती, जुना सिव्हिल दवाखाना जिथं होता, ती जागा नगरपालिकेला कशी मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चांगलं व्यापारी संकुल कसं तयार करता येईल याचे आम्ही पाठपुरावा सुरू केलेला आहे. कागदोपत्री आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि पण हे पूर्ण काम होण्यासाठी जागा मिळणे, त्याच्यावरती बांधकाम इमारत तयार होणे यासाठी 2 ते 3 वर्ष जाणार आहे आणि याच्यामुळं पुढचे 2-3 वर्ष ही ट्रॅफिकची समस्या तशीच राहील. पण हे रस्ता खुला करून घेण्यासाठी पर्यायी जागा या सर्व हातगाड्यांसाठी एकत्रितपणे एका ठिकाणी कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील आम्ही करत आहोत. आणि भाजी मंडईसाठी? भाजी मंडईसाठी आपण सीड फार्मची जी जागा आहे त्या ठिकाणी देखील आम्ही आमचा प्रयत्न सुरू आहे की सीड फार्मची जागा काही जागा आम्हाला नगरपालिकेला मिळावी. त्या ठिकाणी आपल्याला एक मोठी भाजी मंडई देखील आपल्याला तयार करण्यात येईल. कारण हा पण विषय मान्सून पूर्व होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात त्या ठिकाणी चिखलामध्ये गटरीच्या पाण्यामध्ये भाजी विक्री केली जाते, नाविलाज असतं असं दृश्य समोर येतं. हा निर्णय म्हणजे हे काम लगेच होऊ शकणार नाही कारण हे शक्य नाही, पण याचा पाठपुरावा आहे. वेळ जरी लागला तर आपण हे काम करून घेणार आहोत. पण ज्या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत आणि त्या ठिकाणी त्याचा पावसामुळे चिखल वगैरे होत असणार आहे त्या ठिकाणी देखील आम्ही खडीकरणाचं काम करून घेऊन त्या सर्व शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना देखील व्यवस्थित ती जागा उपलब्ध राहील यासाठी आम्ही प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. आजच्या बैठकीत त्यासाठी ठोस निर्णय घेतले असून येत्या काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रशासनाला इशारा आणि दुसरीकडे विकास कामांना गती देण्याचा निर्धार अशा दुहेरी भूमिकेतून उमरगा नगरपालिकेची ही पहिलीच GB बैठक ठळक ठरली आहे. आता घेतलेले निर्णय प्रत्यक्षात कितपत उतरतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.